सामान्यतः महिलाच पीडित असतात, पण आता चित्र बदलतंय. आज असा प्रश्न आहे, देह व्यापारासाठी महिलाच दुसऱ्या महिलांचा वापर करत आहेत का? देशभरात देह व्यापाराचं जाळं अधिक गुंतागुंतीचं होत चाललंय. या जाळ्यात आता फक्त पुरुष आरोपी नाहीत, तर काही ठिकाणी महिलाच दुसऱ्या गरजू असहाय्य महिलांना फसवून देह व्यापारात ढकलत असल्याचं समोर येत आहे. आणि असाच एक गंभीर प्रकार महाराष्ट्रातील नागपूर शहरात उघडकीस आला आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने एका महिलेला अटक करत देह व्यापारासाठी सुरू असलेलं जाळं उघड केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेली महिला आरोपी पैशाचं आमिष दाखवून दुसऱ्या पीडित महिलांना देह व्यापारासाठी वापरत होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आरोपींकडून रोख रक्कम व मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज प्रश्न फक्त एका आरोपीचा नाही, प्रश्न आहे त्या व्यवस्थेचा, जिथे एक पीडित महिला दुसऱ्या महिलांसाठी आरोपी बनते. हे नागपूर पुरतच मर्यादित राहणार का, की देशभरात असाच अंधार हळूहळू पसरत चाललाय?